बाईक टॅक्सी ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय। कारवाईच्या निर्णयावरनं सायबर सेलनं माघार घेतलेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारचा हा मोठा निर्णय आहे। बाईक टॅक्सी ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय। देशभरात बाईक टॅक्सी सर्रास चालते, मग बाईक टॅक्सीला महाराष्ट्रातच बंदी का, अशी भूमिका एनडीटीव्ही मराठीनं घेतलेली होती आणि या बातमीनंतर अखेर सरकारनं बाईक टॅक्सी ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतलाय। राज्य सायबर विभागानं गुगल आणि ॲपलला नोटीस बजावलेली होती। या कंपन्यांच्या ॲप स्टोअरवरनं ओला, उबर आणि रॅपिडो ही ॲप्स तात्काळ हटवण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले होते। मात्र बाईक टॅक्सी ॲप सेवा हटवण्यासाठी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र सायबर सेलनं माघार घेतली आहे। आता पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाहीये, त्यामुळे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। आपण बघतोय कोणत्या राज्यात बाईक टॅक्सी सुरू आहे। हैदराबाद सारख्या शहरात बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात चालते। 1980 सालापासून गोव्यामध्ये पायलट नावानं बाईक टॅक्सीची सेवा ही अगदी सर्रास नियमित सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौ, प्रयागराज, रायबरेली या शहरात देखील बाईक टॅक्सी चालते। गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट, बडोदा या राज्यात देखील बाईक टॅक्सी चालते। त्यामुळे या सेवा इतरत्र सगळीकडे आहेत, महाराष्ट्रातच त्याचं काय वावडं असा सवाल होता। तर बाईक टॅक्सीचा वापर हा मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये नोकरीवरती जाणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो। याच मुंबईकरांना राज्य सरकार बाईक टॅक्सी विरोधात घेत असलेल्या भूमिकेवर जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूया। पहिली गोष्ट, रॅपिडोला विरोध का होतोय हे पहिलं सरकारने उत्तर द्यावं, परिवहन मंत्र्यांनी उत्तर द्यावं। कारण आज आपण मुंबईमध्ये बघत असाल किंवा इतर ठिकाणी बघत असाल की ज्या ज्या ठिकाणी टॅक्सीवाले, रिक्षावाले हे नाकारतात, लोकांना नाकारतात, कुठे जवळचं भाडं असेल तर तिथे लोकांना जायला नाकारतात, पण तेच रॅपिडोवाले 14 रुपये असेल 15 रुपयामध्ये एकदम कमी किमतीमध्ये प्रत्येक नागरिकाला जिथे जायचं आहे तिथे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। आपण बघत असाल आता सध्या इंधनची दरवाढ असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यामुळे या रॅपिडोवरती फरक पडत नाही आहे। ट्रॅफिक असेल, मुंबईची पूर्ण जर आपण जीवनशैली बघत असेल तर फक्त ट्रॅफिकने पण आपली मुंबई आता सध्या भरते। त्यानुसार मला वाटतं रॅपिडोला विरोध करू नये, कारण छोट्या छोट्या गल्ल्या असतील यामध्ये 4 व्हीलर जाणं हे खूप मुश्किल आहे, त्यामुळे तिथे रॅपिडो सहज जात आहेत। मी एक सर्वसामान्य म्हणून माणूस असं इच्छितो की रॅपिडो ॲक्शनमुळे सगळं इंधन वाचते, पैसे वाचतात। यंग जनरेशनला जिथे जायचं तिथे फटाफट ते घेऊन जातात। मग गव्हर्नमेंट का त्याला विरोध करते? ॲक्च्युली हे चुकीचं आहे ना। गव्हर्नमेंटने त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सवलती द्यायला पाहिजे। त्यांच्याकडनं नाही कधी ॲक्सिडेंट होत आहे, ना कोणाची गफलत होत आहे, ना कोणाला ते फसवत आहे। तर मला तर रॅपिडोसाठी माझं तर पाठिंबा आहे आणि गव्हर्नमेंटने पण पाठिंबा दिला पाहिजे असल्या गोष्टीला, कारण जी मुलं यंग जनरेशन आहे म्हणजे मुंबईत बाईकचा वापर किंवा जास्त प्रमाणात होतात। चांगलं साधन आहे, टॅक्सीपेक्षा बाईक चांगलं साधन आहे। एकट्याला जायचं आहे, बाईक टॅक्सीने गेलो तर तिथे 30 रुपये होतात, हा बिचारा 10-15 रुपयात सोडणारा माणूस आहे। तर ते झालं पाहिजे, गव्हर्नमेंट त्याच्या विरोधात गेलं नाही पाहिजे, ही माझी सर्वसामान्य म्हणून प्रतिक्रिया आहे। बाईक टॅक्सीला मुंबईत बाईक टॅक्सी असणं कितपत गरजेचं आहे, कारण आजच्या तारखेत जो माज भैया लोकांचा जो चालू आहे, ठीक आहे, की त्या लोकांना जवळचे भाडे नको आहेत, ठीक आहे, तर त्या जागी रॅपिडो हे एक सर्वोत्तम चांगली गोष्ट आहे। पण एवढंच आहे की तुम्ही हे इलेक्ट्रिकमध्ये त्यांना वापर करायला सांगा। जर तुम्ही पेट्रोल आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही वापर करत आहात तर रॅपिडोचा काही एक उपयोग नाही। बाइक टैक्सी देखने जाए तो वैसे अच्छा भी है, ख़राब भी है। सेफ्टी भी है, सेफ्टी मतलब जल्दी पहुंचने का ये सेफ्टी है, और वैसे एक्सीडेंट हो जाएगा, कुछ हो जाएगा, नॉन सेफ्टी भी है, ये भी है। और देखा जाए तो तुरंत अवेलेबल भी हो जाता है, नज़दीक कहीं जाना रहता है तो फटाक से आ भी जाता है। और ओला, उबेर जो बुक बड़ा गाड़ी रहता है वो महंगा भी रहता है, चार्जेस भी ज़्यादा रहता है उसका, तुरंत मिलता भी नहीं है। और बाइक टैक्सी वैसे तो है, चालू रखना चाहिए, मेरे ख्याल से बंद नहीं करना चाहिए सरकार को। अब उसके ऊपर यही बता सकते हैं, ज़्यादा नहीं। दरम्यान मंत्री प्रताप सरनाईकांनी 2 दिवसांपूर्वी बाईक टॅक्सी संदर्भात नेमकं काय म्हटलं होतं तेही पाहूयात। देखिए, ओला, उबेर, रैपिडो जैसी संस्थाएं इलीगल तरीके से 2 व्हीलर और बाइक टैक्सी के माध्यम से
लोगों को हैरान परेशान करते थे। बहुत सारे महिलाओं की कंप्लेंट आ चुकी थी, बहुत सारे लोगों को लूटने की शिकायत एफआईआर के माध्यम से दर्ज की गई है। तो ऐसी परिस्थिति में इलीगल तरीके से अगर ये यूज करते हैं, अपने ताकत का इस्तेमाल करते हैं और आरटीओ डिपार्टमेंट अगर कुछ नहीं करते तो वो निश्चित रूप से गलत था। इसलिए हमने कल डिसीजन ले लिया और हमारे जो टीसी है और साथ ही में मैंने भी एक लेटर देखे हुए साइबर क्राइम को उनके ऊपर गुना दाखिल करते हुए उनका ऐप जो है वो कैंसिल करने की